ही आपली जी सासगावची जत्रा भरते ही कुठल्या दिवशी भरते? एकादशीला. एकादशीला. तर मग कशा लावलेत बोंबल्या? 600. 600ला लावलेत बघा. 600ला कशा किलो का? किलो. किलो. बोंबले टोबा नाव है। बोंबल्या विठवा. मग ये 100 रुपए का है, ये 100 का 6 है, ये 250 का 6 है। ओके. तर हा बघा जावला आहे. कसा लावले? जाऊला दादा आहे 450 रुपये किलो. पोलादी लोखंड आहे बघा. तवा बघा एकदम मस्त आहे. कितीला लावले? 350नी लावले बघा. हे बघा मेकअप रिलेटिव्ह आहे ना, सर्व वस्तू इथे आहे ना 50 रुपयाला आहे. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आज आहे ती म्हणजे सासगावची जत्रा, म्हणजेच बोंबल्या विठोबाची जत्रा, आणि या जत्रेला आपण आलेलो आहोत. तर आता आहे ना सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्वात आधी आहे ना आपण बोंबल्या विठोबाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही या जत्रेमध्ये आहे ना ते सर्व तुम्हाला बघायला भेटले. व्हिडिओ कंटिन्यू बघा तरच तुम्हाला समजेल की जत्रेमध्ये काय आणि ही जत्रा कशी भरते आणि कधी, ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओ मार्फत देणार आहे. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. तर मंडळी आता आपण आहोत म्हणजे एंट्रीवर, आणि आता मार्केटमध्ये जातोय म्हणजे जत्रेमध्ये, तो म्हणजे सासगावच्या जत्रेमध्ये. तर चला आता बघूया की या वर्षीची जत्रा कशी भरली. मंडळी इथे ना रस्त्यावर हे बघा, पूर्ण रस्त्यावरती आहे ना मार्केट आहे आता भरलेले आहेत. हे बघा जेव्हा तुम्ही एंट्री करता ना तेव्हा तुम्हाला इथे डायरेक्टली भेटतात ते म्हणजे रस्त्यावर मांडलेले शॉप किंवा स्टॉल. हे बघा सर्व तुम्ही इथे आले ना रस्त्याला तुम्हाला डायरेक्टली इथे स्टॉल भेटतील. आदोशीवरून सासगावला आले ना सर्व तुम्हाला हे बघा देवांच्या मूर्त्या वगैरे रस्त्यावर मांडलेल्या दिसतील. आणि समोरलाच आहेत ना पुण्यावरून आजी आलेले आहेत हे बघा. तर इथेच तुम्हाला सर्व हे वरवंटे वगैरे भेटतील. आणि पुढे आहे ती म्हणजे जत्रा भरलेली आहे, म्हणजे मेन मार्केट आहे पुढे. आणि वरती आहे ना तो बोंबल्या विठोबाचा मंदिर आहे. तर चला आता पुढे बघूया. आहे आपलं नाव काय? तुलाबाई नामदेव धोत्रे. ओके. आणि गावाचं नाव? गाव कुठला आपला? पुण्यावरून आलेत बघा मंडळी, खास करून आहे ना पुण्यावरून आलेत. आणि हे बघा हे बघताय खलबत्ते बघताय तुम्ही, हे बघा कसं लावले ते? 300ला लावलेत बघा. त्याच्यात तुम्ही मिरची अद्रक वगैरे सर्व कुटू शकता. आणि हा बघा ह्याला काय बोलतात? पाटा, जाता, छोटा जाता आहे बघा. कसं लावले? 350 छोटा, हा 500. हा माल्टा बघताय 350. हा बघा हे कशाचे आहेत? दगडाचे आहेत का कशाचे आहेत? दगडाचे, दगडापासून बनवलेले आहेत बघा. आणि मोठे आहेत का हे कसे लावलेत? 550ने लावले बघा. मोठा आहे ना तो 550ने लावलेत. तर मंडळी इथे बघा यात्रा लिहिलेलं आहे आणि 199 रुपये प्राईज आहे सर्वाची. हा समोरला तुम्ही सॅम्पल बघताय सर्व आहे ना 199 रुपयालाच आहेत बघा इथे. बघा कपडे वगैरे जेवढे आहेत ना ते सर्व 200-200ला आहेत. हा बघताय बोंबल्या विठोबाचं मंदिर, म्हणजे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. आणि ह्या बघा टेकडीवरनं आपल्याला असं जायचं आहे. तर चला जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया. तर मंडळी आता आपण आहे ना देवाचं दर्शन घेतलेलं आहे. तर चला आता मार्केटची व्हिडिओ घेऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात. आपलं नाव सांगा ना.
भावना. तर भावना ताई आहे ना, आपल्याला जत्रेविषयी थोडीशी माहिती देणार. तर ही आपली जी सासगावची जत्रा भरते ही कुठल्या दिवशी भरते? एकादशीला एकादशीला. तर मंडळी थंडीच्या महिन्यात आहे ना, एकादशीच्या दिवशी पहिला दिवस असतो आणि त्याच्यानंतर आहे ना किती दिवस भरते आपली जत्रा? 15 दिवस सलग भरते. तर आता आपण आहे ना, हे बघा भाऊनी नाही ते मच्छीचा स्टॉल लावलेला आहे. कशा लावलेत बोंबल्या? 600ला लावल्यात बघा. 600ला कशा? किलो का? किलो. 500 रुपये किलो वाकटी. ही 500 रुपये किलो वाकटे आहे बघा. ही पिठे आहेत का काय? पिठी वाकटे. आणि हे बघा 450 रुपये किलो. 450 रुपये किलो आंबाड आहे. आणि चिरलेल्या वाकट्या 400 रुपये किलो. 400 रुपये किलो चिरलेल्या वाकटे आहेत. आणि हा जावला बघताय, व्हाईट जावला 200 रुपये किलो आहे बघा, व्हाईट जावला. आणि 350 रुपये किलो आंबाड. हा आंबाड 350 रुपये. ह्याच्यात काय फरक आहे? क्वालिटीमध्ये फरक आहे. क्वालिटीमध्ये फरक आहे का? आणि हे डोमी बघताय 200 रुपये किलो. 200 रुपये किलोने आहे. आणि 1600 रुपये किलो. सोडे 1600 रुपये किलो आहे बघा. 500 रुपये किलो. हे बोंबील 500 रुपये किलो. आणि त्या मांदेली तिकडचे 200 रुपये किलो. 200 रुपये किलो आहे बघा. वाकटी 400 रुपये किलो. सुरमई तिकडे मिठाची ही वाकटे 400 रुपये किलो. आणि सुरमई बघा, सुरमई कशी आहे? सुरमई तिकडे 500 रुपये किलो. पुढा बागडा 100ला. सुरमई बघताय तुम्ही. कशी लावले? 600 रुपये. 600 रुपये किलो. आणि बांगडा दे? बागडा 100चे 5. 100चे 5 लावले बघा. तर मंडळी सुक्या मच्छीचा स्टॉल आहे, माऊली स्टॉलचं नाव आहे बघा. तर दादा आपलं नाव काय? राकेश मारुती साकोस्कर. ओके, पेन कोलीवाडा. तर इथे बघा हा आंबाडा कसा लावले? लाल आंबाडा 400 रुपये. 400 रुपये किलो. आणि हा सुका 500 रुपयांनी लावले बघा. ही दांडी बघताय तुम्ही 500 रुपयांनी लावले बघा. 350 ते 300 छोटी बोंबली आहे बघा. आणि ही वाकटी 300 रुपये किलोनी ना, किलोनी लावले बघा. आणि हे डोमी बघताय 250 रुपये मोठा डोमा आहे बघा, साईज बघा. आणि ह्या वाकट्या कुठल्या पिठ्या आहेत का खऱ्या? ही काली. ह्या पिठी कशी आहे? 500 450 जाते. 500 450. आणि ही 400 350. ओके. 750 700. हे बघा मोठे बोंबलाची साईज बघताय तुम्ही. हे बघा कितीले? 750 700. 750 ते 700 पर्यंत आहे बघा. आणि हे 450 400 450 जातात. 400 450 ने तुम्हाला हे छोटी साईजचे भेटेल बघा. हे 450 500 रुपये. 450 ते 500 पर्यंत. 500 सांगतात, पण तुमच्यावर आहे कितीला. म्हणजे तुम्हाला जर परवडलं तर तुम्ही ज्या साईजचे पाहिजेत त्या घेऊ शकता. हे बघा. आणि ते सोडे वगैरे आहेत. सोडं कसे लावले? 1600 रुपये किलो आहे. तो 1500. 1600 रुपये, 1500 आणि हा 800 रुपये बघा. ह्याच्यात आहे ना क्वालिटीचा फरक आहे बघा. आणि ही सुरमई बघताय, सुकलेली सुरमई कशी लावले? 200 250. 200 ते 250 रुपये. आणि हे बांगडा 100ला 4 आहेत बघा. ही कुठली बोटी? सुरमईची बोटी आहे बघा. 150 रुपये पावणी आहे बघा. आपलं नाव सांगा आधी. सावित्री मारुती साकोस्कर. ओके. तर मंडळी आता या जत्रेविषयी आहे ना, सासगावची जी जत्रा आहे त्या जत्रेविषयी आई थोडीशी माहिती सांगतात. बोंबलेटोबा नाव आहे. बॉम्बला विठोबा. मग हा देवाला नाव कसं काय पडला? हे देव इथे होता ना, तेव्हा इथे खूप जत्रा भरत होती. ते बोंबल्याच इटोबाचं नाव पडलं. व्यापारी टाकला आणि तिथपासून हा नाव पडला का? तिथपासून. ओके. आणि नंतर मच्छीचाच बाजार फेमस. 15 दिवस मेळा भरते. 15 म्हणजे एकादशीला भरते, एकादशीला भरते, दुसऱ्या एकादशीला संपते. तुझं नाव काय मित्रा? ओमकार सातोसकर. तर मग आता आपल्या सुरमई कशी लावली? 600 रुपये किलोने खारी सुरमई बघा. आणि हे बांगडा 100ला 4. 100ला 4 लावले बघा.
मोठा बांगडा आहे, मोठी साईज आहे. ही बोंबील बघताय तुम्ही, बोंबील 600 रुपये किलो आहे. 700 रुपये किलोने. 400 रुपये. हे छोटी साईज 400 रुपयाने आहे बघा. आणि हा आंबाडा बघताय, हा आंबाडा कसा लावले? 300 रुपये. आणि हा सोडे, 600 रुपये किलो. सोडे हे जे आहेत ना 600 रुपये किलोने आहेत. आणि हा व्हाईट जावला की कसा लावला? 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलोने लावले बघा. आणि हा वाकट्या, वाकट्याचे 100 रुपये पाव आहे. 100 रुपये पाव पिठे वाकडी आहे बघताय तुम्ही. फ्रायवाला डायरेक्ट. आणि ह्या हे मांदेली 200 रुपये किलो. मांदेले 200 रुपये आहे बघा. आणि वाकटीची साईज बघा, 500 रुपये किलो. मोठी वाकटी. मोठी वाकटी बघताय रस्स्यासाठी खास. कशी? ही 400 रुपये किलो. 400 रुपये किलोने आहे बघा. आणि आपलं नाव काय? प्रतिभा जनार्दन चिट्टे. ओके. तर हा बघा व्हाईट जावला बघताय, कसा लावले जावला? 500 रुपये किलो. 500 रुपये किलोने आहे बघा. आणि यावर्षी पाणी पडल्यामुळे ना या जावल्याला जास्त भाव आहे, कारण कुठेच भेटत नाही, त्याच्यामुळे महाग आहे. आणि बोंबील बघताय, हे 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलोने आहे बघा. हे 500 रुपये. हे 500 रुपयाने थोडे छोटे आहे बघा. आणि हा लाल आंबाडा बघताय, हां, कसा लावलाय? आंबाड 400 ला लावले. 400 लावले बघा. हे सोडे बघताय, सोड्याचे पण तीन प्रकार आहेत. 3 प्रकार आहे का? हा कितीला आहे? हा 400 ला किलो. 400 किलोने आहे बघा. छोटा सोडा आहे. आणि हा हे बघा, हा मोठा बघताय, हा मोठा सोडा कसा लावलाय? ते 1600 ला किलो आहे. 1600 किलोने लावले बघा. आणि सुरमई बघताय, ही सुरमई आहे. ही सुरमई आहे का? कशी लावले? ही सुरमई आहे 500 रुपये किलो. 500 आणि हा कुपा मासा आहे. कुप्पा आहे बघा. हा बघा, हा बघा, हा कुप्पा बघताय तुम्ही. हा 300 रुपये किलो, 400 रुपये किलो असं चालतं. 300 ते 400 हां. हे बघा. 300 ते 400 ने आहे. बांगडा 100चे 5 6 असे देतो. 100ला 5 ते 6 पीस आहेत बघा. मस्त मीडियम साईज आहे. आणि वाकटी बघताय, वाकट 500 रुपये किलो. 500 रुपये किलोनी वाकटी आहे. कशी आहे? पिठी आहे का खारी आहे? 600. काळी वाकटी, काळी. काली वाकटी, काली वाकटी आहे बघा. गोडी वागते. गोरी वाकटी. हे बघा मंडळी, बोंबलांचे ढीकचे ढीक बघताय तुम्ही. हे बघा. तुझं नाव सांग. रोहित कैलास कोहली. रोहित कोहली बघताय. तर आता बघूया, इथे बघताय स्टॉल लावले सुके मावऱ्याचा. तर हा बघा जावला आहे, कसा लावले? जावला दादा आहे 450 रुपये किलो. 450 रुपये किलो. आणि हा बघा व्हाईट जावला बघताय, हा व्हाईट 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो. कारण जावल्याचा भाव का आहे माहिती आहे का, की या वर्षी आहे ना पावसाच्या मुलं कुठेच तुम्हाला सुका मावरा किंवा जावला कमीच बघायला भेटेल, त्याच्यामुळे भाव आहे ना थोडा वाढलेला आहे. आणि सोडे बघताय, हा सोडा कसा आहे? हा सोडा आहे 2000 रुपये किलो आणि हा 1800 रुपये किलो. हा 2000 रुपये किलो आणि हा 1800 रुपये. ह्याच्यात गोडा आहे का? हा आणि हा खारा सोडा आहे. हा खारा बघताय, 1200 रुपये किलो आहे. 1400 ते 1200 रुपये किलोने आहे. आणि हा आंबाडा बघताय, आंबाडी आपली कशी लावले? 450 400 ते 450 लावली. ही बोंबली बघताय तुम्ही, आपली सुरमई ही बघा सुरमई स्पेशल. कशी आहे? 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलोने आहे बघा. आणि बोंबील बोंबील आहे हा 500 रुपये किलो आहे, तो 550 रुपये किलो. हा किती? 500 रुपये 500. आणि तो 550 रुपये. 550 रुपये आहे बघा. हा 550 रुपयाने आहे. आणि हा 500. आणि या वाकट्या 400 रुपये. 400 रुपयाने आहे. आणि चिरलेली वाकटी 350 रुपये. चिरलेली वाकटी 350 रुपये. आणि या बांगडा किती? बांगडे आपल्याला 100 ला 5, 20 ला 1. 20ला 1, 100ला 5 आहे बघा. यावर्षी काय जत्रा का भरली नाही. मांदेली, मांदेली कशी आहेत? मांदेली 200 रुपये. 200 रुपये किलोने आहे बघा. आणि दांडी बघताय तुम्ही, दांडी कशी आहे? कमीत कमी 350 रुपये किलो. 350 रुपये किलोने आहे बघा. आणि ही मोठी बोंबली ना? 300 रुपये किलो. मोठा बोंबील 300 रुपये किलोने आहे बघा. हे बघा सुरमई पकडली आहे मस्त. सशाचे दात दिसतात बघा, लाल 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 लाल. भास्कर कोहली. आणि हा बघा सुक्या मावऱ्या आहेत. आपल्या वाकट्या कशा लावल्या? 300 रुपये. 300 रुपये किलो. पिठे आहेत का खारे? ते या गोऱ्या गोड्या. आणि या सोडे 1500 रुपये.
1500 रुपये किलोने. 600 800 800 बघा हे 800 ने आहेत. आणि ह्या यो आंबाडा पिठेवाकडे किती 300 आणि हा जावला 300 300 रुपयाने जावला आहे बघा यो. आणि हे बांगडा 100ला 6 आहे 100ला 6 आहे बघा हे. आणि हे बोंबील 400 रुपये 400 रुपयाने आहे बघा. आणि हे बघा ही सुरमई कशी लावले? 400 रुपये 400 रुपयाने छोटी सुरमई आहे बघा, मीडियम साईज. अशी पोपट आणले. फिर हा बघा हा पोपट बघताय, सुका पोपट कसा लावले? 400 रुपये किलो 400 रुपयाला अख्खा. ऑर्डरली 400 रुपयाला अख्खा आहे बघा. पाहिजे तसे तुम्ही घरी नेल्यानंतर पीस करू शकता. आणि मावशी हे बघा सुरमई पकडले हे बघा, कशी लावले? 200 रुपये फक्त. 200 रुपये फक्त हे बघा, अख्खी सुरमई 200 ला आहे बघा. सर्व दुकानं आहे ना भाजीची मिठाईची सर्व इथे आहे ना दुकानं भरलेली आहे. आणि आता आहे ना पब्लिक यायला थोडी सुरुवात झालेली आहे. हे बघा थोडासा रस्ता आहे ना खराब झालेला आहे चिखलामुळे, पण 2-3 दिवसात आहे ना होऊन जाईल इथे. चला आता पुढे बघूया. मंडळी इथे चप्पलचा स्टॉल बघता तुम्ही, कुठलाही घ्या 200 रुपयाला आहे बघा. मला नाही चाहिए. हे बघा नवीन नवीन डिझाईन्स आहेत इथे. मस्त असे इथे आयटम्स आहेत. भाई मेरे दुकान का भी ले, ये यूट्यूबर है ना, सबका पे डाल दो. वो करेगा, वो इसका फ्रेंड है ना. तर मंडळी इथे ना बांगड्या कडे वगैरे असं आहेत. कुठलीही वस्तू घ्या 100. तर हे बघा पेट की बोला ना तो समज गया मैं. ते बघा कुठलीही वस्तू घ्या 100 रुपयाला आहे. ते मस्त गाड्याला आहेत. हा आयटम भारी आहे बघा, एक नंबर. कुठल्या वस्तू आवडल्या नसतील तरी चालतील, पण हा आयटम भारी आहेत बघा, एक नंबर आयटम आहे. पैसा उसूल, भले तर मग 1 महिन्यातून जावं किंवा 2 महिन्यातून, पण आयटम भारी आहेत. हे बघा तुम्हारा नाम बताओ? छोटू कुमार. छोटू कुमार. आणि सर्व आहे ना मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत. कौन सा प्रोडक्ट्स है अपने पास? मतलब ये सब क्रीम है, पेपर सब है, बड़ा सा ये बघा फेस क्रीम है. कितने का लगाया है? 50 सब 50. और ये लिपस्टिक 50. हे बघा 50 रुपयाला लावले. कुठलाही घ्या. हे बघा मेकअप रिलेटिव्ह आहे ना सर्व वस्तू इथे आहे ना 50 रुपयाला आहे. मग नेल पॉलिश असेल, लिपस्टिक असेल, पेडिक्योर, हेअर केअर सर्व आहे ना तुम्हाला सर्व इथे आयटम्स 50 रुपयाला भेटेल. बाकी इथे बघूया फ्रेश वॉश कितने का आहे? 50 रुपये. 50 रुपयाला आहे बघा. सर्व इथे ना होलसेल रेट आहे. सेल लागलेली आहे. कुठलीही वस्तू घ्या 10 रुपये आहे बघा. सेल लागले कुठलीही वस्तू 10 रुपये. भाई बता ना थोड़ा क्या क्या आइटम है अपने पास. हे बघा चाप वगैरे
कंगवा पनीर सर्व हे बघा. चाप बघताय तुम्ही, सर्व आयटम्स आहेत इथे. हे बघा वेगवेगळे डिझाईनचे चाप वगैरे आहेत बघा. कुठलेही घ्या 10 रुपयाला आहे. तुम्हारा नाम बताओ. सुधीर नाव आहे. आणि इथे बघा मस्त असे टिफिन डबे किचन रिलेटिव्ह वस्तू आहेत. थोडा बता ना ये टिफिन कैसा है. 100 रुपये का 100 रुपये कोणसा बी. हे बघा टिफिन बघताय तुम्ही, कुठलाही घ्या 100 रुपयाला आहे बघा. मस्त. और ये इसको क्या 100 रुपये आहे का. हँडवॉश बघताय तुम्ही. आणि हे मसाले वगैरे मिरची वगैरे सर्व ठेवायला. कितने का आहे. 100 रुपये कोणसा बी 100. मंडळी बघा कुठलाही घ्या 100. हे बघा डबा वगैरे सर्व आहेत. हे बघा कुठला पण घ्या 100 रुपये. भारी भारी आयटम आहे तिथे. हे बघा चावी वगैरे ठेवायला. हे बघा सर्व घरगुती वस्तू आहेत. भांडी घासायचं वगैरे सर्व. हे बी 100 का. हाँ भाई. मी बनवेल का. तो मंडली इथे ना फाइबर प्लेट है. कैसे लगा है. सब अलग अलग रेट है. ओके बताओ थोड़ा. ये 100 रुपए का है, ये 100 का 6 है, ये 250 का 6 है. ओके ये वाला 100 का 6 है, वो 100 का 6 है. ओके. मंडळी बऱ्याच इथे डिझाईन्स वगैरे आहेत, प्लेट वगैरे आहेत. हे बघा 50 रुपये इसका, 99 इसका प्राइस है. लेकिन 99 रुपये प्राइस आहे पण 50 रुपये लावले बघा. बरेच इथे ट्रे वगैरे आहेत. 3 है, एक है 50 रुपये. एक 50 ला 100 ला 3. 50 रुपये इधर 100 ला 3. ओके. और क्या क्या है अपने पास. सब अपने पास है. हे बघा बरेच असे मस्त इथे किचनचे आयटम आहेत. 150 रुपये का शोरूम में कीमत है. इधर 80 रुपये का. 80 ला एक आहे बघा. आणि बाउल वगैरे मस्त आहेत. चम्मच है 100 ला 5. 100 ला 5 ये 50 चम्मच. है सगळ्यांचे. हे बघा छोटी साईज 6 आहेत. 100 ला 6. आणि हे बघा जम्बो छोटे 50 ला 6. सर्व इथे बघूया. तर मंडळी रेड कलरमध्ये वेणी आहे बघा. ही कशी लावल्या. 120 ला लावले बघा. 120 ते 100 ला भेटेल तुम्हाला. आणि गुलाबाची 120 ते 100. पिंक कलरचा गुलाब आहे. आणि रेड रोज बघताय तुम्ही. ही कशी आहे. 120 100 ला लावले बघा. आणि या छोट्यावाल्या 50 ला. म्हणजे 50 रुपये ते 60 पर्यंत तुम्हाला भेटून जातील बघा. कुठली पण घ्या. आणि ते बघा चाप वगैरे आहेत. हे कसे लावले. 50 ला 2, 30 ला. आणि बरेच इथे चाप वगैरे आहेत. आणि आता पुढे बघूया. हा बघा मस्त असं मार्केट भरले आहे. खेळणे वगैरे आहेत पण खेळण्यांची मजा संध्याकाळी आहे. तर आता आपण आहे ना मार्केटमध्ये बघूया सर्व काय. कपडे वगैरे तर आहेतच. आता पुढे बघूया. सर्व इथे लावलेले तर आहेत. तर मंडळी इथे चादरी आहेत बघा. आपने कैसा लगा है. 400 रुपयाला आहे बघा. कुठले कॉटनचे आहे का कसे. आहे आणि साईज आहे 4x7. 4x7ची आणि कॉटनची आहे बघा. आणि ही जम्बो आहे का. हां ती मोठी आहे 750 रुपये. ही मोठी आहे बघा. आणि डिझाईन बघा सुंदर अशी आहे. 750 ना. 750. आणि हा बघा हा ब्लँकेट टाईप आहे. हा ब्लँकेट आहे. कसा लावले. तो 350 रुपये. 350. आणि किती बाय किती. 7x7. 7x7चा आहे बघा. आणि डिझाईन बघा इथे किती सुंदर अशा डिझाईन्स आहेत. आणि हा कसा लावले. तो 550. 550. आणि बेडशीट आहेत का आपल्याकडे. हे बघा कसं लावले. हे 350. 350 रुपयाला लावले बघा. मस्त असे आहेत. एक बेडशीट 2 अशी कवर. हे बघा वेगवेगळे डिझाईन्स आहेत बघा इथे. मस्त. चला आता आणखीन पुढे बघूया. मच्छीचं स्टॉल तर झाले. आता आपण हे कपड्यांचं बघूया. तर इथे मस्त आहे ना जॅकेट वगैरे आहेत. कैसा लगा है अपना जॅकेट.
ये 550 रुपये सर. 550 रुपयाचा 550चा जॅकेट आहे बघा. कुठले कुठले आहेत याच्यात, कोणसा कोणसा आहे? इसमें एक 2 3 4 5 6 कलर आता है. 6 कलरचे आहेत बघा. ये वाला चाहिए लेडीज आएगा. लेडीज, इसमें क्या खासियत है? चांगा उलन आएगा आपको. ओके. प्योर उलन आएगा आपको. जास्त वजन पण नाही, मस्त हलका आहे आणि दिसायलाही सुंदर. आणि थंडीच्या टायमाला तुम्हाला गरमी देईल बघा. कितने का है? ये 450 का सर. 450. और ये अपना छोटे बच्चों का कैसा है? छोटे बच्चे का 350 है सर. 200 भी है. 200 भी है. 350 200 स्टार्टिंग आहे बघा. आणि जैकेट में मिलेगा उसका 300. जॅकेटमध्येही आहे. काय कैसा आहे? 350 का है, 450 का है. 300 450 हे बघा. क्वालिटीनुसार आहे. क्वालिटी के ऊपर है. 450 है, 550 है. ओके. आप कहाँ से आहे हो? मुंबई से है सर. मुंबई. ओके. तर आता पुढे आहे ना, पुढे बाजार भरलेला आहे आणि तुम्ही मच्छी मार्केटच्या सरळ आले ना तर तुम्हाला हा स्टॉल भेटेल बघा समोरच. तर चला आता पुढे बघूया. तर मंडळी इथे घरगुती वस्तू म्हणजेच जे आपण जेवण बनवण्यासाठी वापरतो ना, हे बघा कढई वगैरे सर्व इथे साहित्य आहे. त्याचं कसं आहे, पाट वगैरे कसं आहे? 350 रुपयाला आहे बघा. पण साईज आहे याच्यात. हा छोटा कसा आहे? छोटा 350 आणि मोठा 400ला आहे. आणि हा काय आहे? हा कास्टिंगचा काय बोलतात त्याला? 200चा आहे मंडळी. कितीला आहे हो? 550. आणि हे बघा इडली वगैरेच आहे. कसं आहे ते? 550 ते 400ला आहे बघा. साईजनुसार आहे. आणि हा तवा बघताय कास्टिंगचा आहे का? कास्टिंगचा आहे बघा. कितीला आहे? कितीला आहे? 300 400ला आहे बघा हा तवा. आणि हा कुठला आहे? पोलादी लोखंड आहे बघा. तवा बघा एकदम मस्त आहे. कितीला लावले? 350नी लावले बघा. युट्यूबचं नाव काय? मी पनवेलकर. आणि हा कितीला आहे? घेल तसे आहे बघा, वेगवेगळे साईजचे आहेत. आणि हा हे लसूण वगैरे मिरची वगैरे हे करण्यासाठी. कसा लावले? 350ला आहे बघा. मीडियम साईज आहे. आणि बाकी ते बघा कढई आहेत. छोटीपासून ते जम्बो साईजपर्यंत आहे. स्टार्टिंग आणि एंड किती आहे याचं? 16 नंबर. कितीला आहे ती? 2,500. आणि सर्वात छोटी? 250 ते किती? 2,500पर्यंत इथं कढई आहेत बघा. 16 नंबरपासून आहेत बघा. आणि ती कितीला आहे? 250 रुपयाला आहे बघा. सर्व आहे ना बऱ्यापैकी इथे आता मार्केट भरायला सुरुवात केलेली आहे. कारण पाण्याच्या मुलं आहे ना मार्केट इथे भरला नाही तर दरवर्षी आहे ना इथं भरपूर भरला जातोय. तर मंडळी, सासगावची जत्रा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर युट्यूब चॅनलला. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.